नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह गॅपअप ओपनिंगसोबत केलेली. कालही आपण जे म्हटलं महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 25,300 त्याच्यावरती गेलं तर 25,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते आणि एक्झॅक्ट त्या पद्धतीची मूव आपल्याला बघायला मिळाली. सकाळी ओपनिंगच ग्लोबल क्यू पॉझिटिव्ह होते, त्यामुळे ओपनिंग पॉझिटिव्ह झालं 25,300च्या अभाव. आणि जसं निफ्टी 25,300च्या अभाव कंटिन्यू एकसारखी मेंटेन राहिली, दुपारच्या सत्रामध्ये शॉर्ट कवरिंग ट्रिगर झालं. आज मंथली एक्सपायरी होती, त्यामुळे बऱ्याच ओपन इंटरेस्टमध्ये शॉर्ट्स पोझिशन कॉल साईडच्या 25,300 आणि 500मध्ये बऱ्याच डेव्हलप होत्या. आणि जसं निफ्टी 25,300च्या वर मेंटेन राहिली, मार्केटला शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर झाली आणि ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो 25,550च्या आसपास जाऊन बंद दिला. जवळपास 300 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जवळपास 600 पॉईंट आणि सेन्सेक्स जवळपास 1000 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. एंटायर टेक्निकली ब्रेकआउट मिळाला आहे. जसं 25,300च्या वर निफ्टीनं आज ट्रेड करायला सुरुवात केली. एक ब्रेकआउट कन्सिडर झाला आणि मार्केट आता फर्दर अपवर्ड मोमेंटमसाठी आणखी मजबूतीनं तयार आहे असं सध्या या लेवल्सवरून आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,500च्या वर 25,700 ते 26,000पर्यंतच्या लेवल्स निफ्टीमध्ये दिसू शकतात येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये. पण उद्यासाठी 25,500च्या वरती 25,700पर्यंत टार्गेट निफ्टीमध्ये आहे. 25,500च्या खाली आलं तर थोडंसं खाली येऊ शकतं 25,400पर्यंत. स्ट्रॉंग सपोर्ट 25,200 आहे. आता 25,200च्या जोपर्यंत खाली येणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये फर्दर सेलिंग येणार नाही, रेंज बाउंड राहू शकतं. त्यामुळे अपवर्ड बायसने निफ्टी उद्या मला वाटतं निश्चित 25,700पर्यंतच्या लेवल्स उद्याच्या सेशनला दिसतील. 25,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे उद्याच्या सेशनसाठी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000 नवीन लाईफटाईम हाय टच बँक निफ्टीनं केला. नवीन लाईफटाईम हायचं नवीन लाईफटाईम क्लोजिंग दिलं आहे. त्यामुळे जोपर्यंत निफ्टी 57,000च्या वरती आहे, स्काय इज द लिमिट. निफ्टी बँक निफ्टी कितीही वर जाऊ शकते, कारण तिथं रेजिस्टन्स नाही आहे, लाईफटाईम हाय आहे, अनचार्टेड टेरिटरी आहे. तेव्हा बँक निफ्टी 57,000च्या वर मे बी 57,500 58,000पर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाऊ शकतं. आज HDFC बँकेनं सुद्धा नवीन लाईफटाईम हाय टच केला. 2021च्या आसपास 2000च्या अबाउट ट्रेड होतं, जे नवीन लाईफटाईम रेट आहे. त्यामुळे स्काय इज द लिमिट निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आणि HDFC बँकेसाठी फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकते. 57,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 57,000च्या खाली आलं तर मायनर प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं, पण त्याचे चान्सेस उद्याच्या सेशनला तरी कमी वाटतात, कारण आजच मार्केटला ज्या पद्धतीनं ब्रेकआउट आला आहे, मला वाटतं उद्या निश्चित आणखी फर्दर हायर लेवल्स निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. आज NSEमध्ये 1337 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1260 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 39 शेअर्स वाढले, त्या बाजूला 11 शेअर्समध्ये पडझड आहे. NSEमध्ये वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअरची संख्या ऑलमोस्ट सेम आहे, पण निफ्टीमध्ये जवळपास चांगले 39 शेअर्स वाढलेत आणि 11 शेअर्समध्ये पडझड झालेली आहे. तिथं वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे. म्हणून सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज रिअल्टी सेक्टर आणि IT सेक्टरवर थोडा दबाव राहिला, पण बाकी अदर सेक्टर्स चांगले परफॉर्म केले. त्याच्यामध्ये लीड केले मेटल सेक्टर, एनर्जी, ऑटो, त्यानंतर बँक्स, FMCG या सगळ्या सेक्टर्सने लीड केलं आणि मार्केटला फर्दर हायला नेऊन ठेवलेलं आहे. आणि बँक निफ्टीने नवीन लाईफटाईम हायवर टच झाले. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला उद्यासाठी तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहे. ग्लोबल सेटअप सगळं पॉझिटिव्ह आहे. डाव जोन्स 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. युरोपियन मार्केट्स 30-40 पॉईंट पॉझिटिव्हच आहेत. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल सेटअप पॉझिटिव्ह आहे. आपल्या मार्केटनं ब्रेकआउट दिले, त्यामुळे आणखी हायर लेवल्स आपल्याला निश्चित मला वाटतं उद्याच्या सेशनला बघायला मिळतील. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.